ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल अवधूताने सांगितलं की मी पतंगाला गुरु केलं. स्त्रीचं सौंदर्य पाहून माणसांची कशी अधोगती होती, शेवट होतो हे आपण पाहतोच. कोणत्याही वस्तूमध्ये सौंदर्य आलं की ती विषय बनतं, पण त्या सौंदर्यात पवित्रता भरली तर ती वस्तू रक्षणीय ठरते. सौंदर्य पाहिल्यावर वासना निर्माण होते, म्हणून सौंदर्यच नष्ट करून टाका अशी चुकीची प्रथा मध्यंतरीच्या काळात निर्माण झाली होती. त्यामुळे विधवांचं केशवपन करून तिला कुरूप करायचं म्हणजे तिच्यावर कोणाची दृष्टीच जाणार नाही. अशा प्रकारे कुरूपता अध्यात्माचं अंग बनली. मळके कपडे घालायचे, दाढी करायची नाही, केस वाढवायचे. का? तर सध्या श्रावण महिना आहे म्हणून. हा अत्यंत चुकीचा विचार आहे. सुंदरता, स्वच्छता भगवंतांची विभूती आहे. गीतेत तर भगवंत सांगतात, जिथं सुंदरता आहे तिथं प्रभू आहेत. म्हणून शास्त्रकार सांगतात, प्रत्येक वस्तूमध्ये पावित्र्य टाका. म्हणजे स्त्री पवित्र समजा. स्त्रीला पवित्र कसं बनवायचं? तर त्यांना माताजी, बहनजी, आजी, अक्का या दृष्टीने पहा. स्त्री पुरुषांच्या पेक्षा सुंदर असते हा निसर्ग नियमच आहे आणि त्या सौंदर्याला माननीय, वंदनीय, आदरणीय बनवायचं म्हणजे ते सौंदर्य भोगाचा नाही तर सन्मानाचा विषय होईल. सौंदर्याला भगवंतांचं प्रतिबिंब समजा आणि त्याला वंदनीय बनवा. सौंदर्याच्या भोगात सौंदर्याचा नाश होतो. फूल झाडावर असेल तोपर्यंत सुंदर वाटतं, पण तोडून केसात घातलं, शर्टात अडकवलं तर थोड्याच वेळात त्यातलं सौंदर्य नष्ट होतं, कारण ते फूल आता विषय बनलेलं असतं. पण भक्तीमध्ये सौंदर्याचं सातत्य टिकून राहतं. भक्तीमुळं सौंदर्य पूजनीय बनतं, म्हणून भक्तीनंच जीवनाची दृष्टी बदलायला लागेल. पतंगाप्रमाणे ज्योतीकडं सौंदर्य भोग दृष्टीने पाहिलं तर मरणच येणार. मरायचं तर सगळ्यांनाच आहे, पण हा नरदेह म्हणजे भगवंत प्राप्तीचं महान साधनच नष्ट होऊन जाईल. नरदेहात मरण येऊन पशुरूपात जन्म येऊ शकतो, म्हणून सावध राहिलं पाहिजे. सौंदर्याकडं कोणत्या दृष्टीने पाहायचं ते आपल्यालाच ठरवावं लागेल. सौंदर्य क्षणकालीन आहे. सृष्टी सुंदर आहे. सृष्टीचा निर्माता अति सुंदर आहे हे वास्तव आहे. म्हणून सौंदर्याला पाहून नष्ट होऊ नका. त्याऐवजी त्या सौंदर्याचा निर्माता किती सुंदर आहे त्याचा विचार करून त्या सौंदर्याच्या निर्मात्याचं म्हणजेच भगवंतांचं चिंतन केलं पाहिजे. हे अवधूत पतंगाकडून शिकला. रूपाच्या आसक्तीमुळं आपला नाश होऊ शकतो हे अवधूताने पतंगाकडनं जाणलं, म्हणून पतंगाला गुरु केलं. त्यानंतर अवधूताने भ्रमराला गुरु बनवलंय. भ्रमर फुलावर बसतो. फुलाला न दुखवता, फुलाची हानी न करता, त्याला न चुरगाळता अलगदपणे त्यातला गंध, मध ग्रहण करतो. त्या फुलाचं रूप तो राखतो. दुर्गुण काढण्यापेक्षा सद्गुण फुलवणं फार सोपं असतं. कारण सद्गुणांचा प्रभाव वाढला की दुर्गुणांचा प्रभाव आपोआप कमी होतो. भ्रमर एका कमळावर बसला. ते सूर्यविकासी कमळ संध्याकाळी मिटलं. तेव्हा भ्रमर बाहेर पडणं शक्य असून सुद्धा बंद कमळातच राहिला. भ्रमरानं विचार केलं की उद्या पुन्हा दिवस उजाडल्यावर मी बाहेर पडेन ना. पण रात्री पाणी प्यायला एक हत्ती आला आणि त्याने ते कमळ तोडून चरगळून टाकलं. त्यामुळे आतला भ्रमर मरून गेला. म्हणून एके ठिकाणी आसक्ती धरू नये. पंडितांनी सर्व शास्त्रांच्यातनं थोडा थोडा रस ग्रहण केला पाहिजे. तसंच यतीनं एकाच घरचं अन्न ग्रहण करणं योग्य नाही. तसंच एके ठिकाणी दीर्घकाळ राहणं सुद्धा अयोग्य आहे. त्यामुळं आपली त्यामध्ये आसक्ती वाढते. अवधूत सांगतात, मी भ्रमराप्रमाणे एकाच ठिकाणी आसक्ती धरून राहत नाही. तसंच ज्यांच्याकडनं काही घेतो त्याला कधीही दुखवायचं नाही. हे मी भ्रमराकडनं शिकलो, म्हणून मी भ्रमराला गुरु केलं. त्यानंतर अवधूतानं मधमाशीला आपला गुरु केलं. मधमाशी मधमाशी मधाचा संग्रह करते. त्याचा ती उपभोग घेत नाही. नंतर तो मध दुसराच कुणी घेऊन जातो हे अवधूतांनी पाहिलं. आणि अवधूत समजले की संग्रह करणं व्यर्थ आहे. दुसरी गोष्ट, तो मध
विना परिश्रम मध काढणाऱ्या भिल्लाला मिळाला. म्हणजेच मधमाशीनं मधाचा केवळ संग्रहच केला, मध स्वतः खाल्ला नाही, दुसऱ्यांना सुद्धा खाऊन दिला नाही. त्यामुळं संग्रह केलेला मध दुसराच कुणी घेऊन गेला. म्हणून आपण धनाचा संग्रह करायचा नाही. हे योग्य होईल का हो? नाही. शास्त्रकार सांगतात, हे संग्रह केलेलं धन सत्कर्मांसाठी वापरा, म्हणजे ते धन पुढील जन्मी दुप्पट होऊन मिळेल. पण आपला त्यावर विश्वास बसत नाही, कारण आपल्याला त्वरित फळ हवं असतं. आपला बँकेवर विश्वास आहे, पण भगवंतावर विश्वास नाही. समाजात मधमाशींच्या प्रमाणे अनेक लोक असतात. संग्रह आवश्यक आहे, पण त्याला मर्यादा हवी. वित्ताच्या, धनाच्या 3 गती असतात: दान, भोग, नाश. जेव्हा धन दान देतो तेव्हा दान देणाऱ्याला समाधान मिळतं आणि घेणाऱ्याला संतोष मिळतो. जेव्हा धनाचा भोग घ्यायचो आपण तेव्हा भोग घेणाऱ्याला सुख मिळतं. पण ह्याच्याखेरीज तिसरं, जे स्वतः भोगही घेत नाहीत आणि दुसऱ्यांना भोग घेऊ देत नाहीत, ते धन नाशच पावतं. जेव्हा आपल्याकडे अधिक शक्ती आहे, अधिक धन आहे, तेव्हा ते धन शक्ती विभागून भोगात किती वापरायची, सत्कर्मामध्ये किती वापरायची हे आपण ठरवायला लागेल. कारण आपला उद्धार आपणच करायचा आहे, आपणच करून घ्यायचा आहे उद्धार. त्या सत्कर्मांच्या मागं सुद्धा निश्चित तत्वज्ञान पाहिजे. अवधूत सांगतात, मी मधमाशीकडून संग्रह न करणं शिकलो. त्यानंतर अवधूतांनी हत्तीला आपला गुरु केलं. या जगात स्पर्शसुखाच्या लालसेनं सर्वात जास्ती अपराध घडतात. या स्पर्शसुखासाठी प्रत्येक जण काही ना काही करायला तयारच असतो. हत्ती हत्तीणीच्या स्पर्शासाठी वेडा बनतो. हत्तीणीच्या स्पर्शसुखाला तो सर्वस्व मानतो आणि त्याची ही दुर्बलता माणसाला ठाऊक आहे. म्हणूनच माणूस गवतानं झाकलेल्या मोठ्या खड्ड्यावर कागदाच्या हत्तीणीचा पुतळा करून उभी करतात. हत्तीणीची मूर्ती पाहून हत्ती तिच्या स्पर्शसुखासाठी वेडा बनतो, तिच्याकडे धावत येतो आणि खड्ड्यात पडतो, फसतो. मग 4-5 दिवस त्याला उपाशी ठेवून हत्ती दुर्बल झाला की त्याला दोरखंडानं बांधून बाहेर काढतात. नंतर त्याच्याकडनं मोठी मोठी कामं करून घेतात. स्पर्श भावना ही मूलभूत आहे, पण शास्त्र स्त्री स्पर्शाचा निषेध करतात, कारण त्यामुळं विषय भावना उत्तेजित होते. म्हणून भक्तियुक्त स्पर्श हवा. त्यासाठी त्यांना बहीण, आई, आजी माना, मग बहिणीच्या शाबासकीच्या स्पर्शानं, आईच्या वात्सल्याच्या स्पर्शानं, आजीच्या प्रेमळ कुरवाळण्यानं आनंद होईल. स्पर्श सख्यत्वाचा असला, भक्तियुक्त असला की विषय भावना उत्पन्न होणार नाहीत. अवधूत हत्तीकडनं शिकला की विषय लालसेनं स्पर्श सुखासाठी वेडे व्हाल तर कायमचे गुलामीत पडाल. म्हणून हत्तीला अवधूतांनी गुरु मानलं. त्यानंतर हरणाला अवधूतांनी गुरु मानलंय. हरणाची शिकार करायला एक शिकारी गेला जंगलात, पण चपळ असल्यामुळं हरण काही त्याच्या लक्षवेधाच्या टप्प्यात येत नव्हतं. तेव्हा शिकाऱ्याने हरणाची दुर्बलता कशात आहे याचा विचार केला. हरण सुराने संगीतानं मोहित होतं, म्हणून शिकाऱ्याने बासरी वाजवायला सुरुवात केली. बासरीच्या सुराने मोहित होऊन हरिण एकाच जागी कान टवकारून उभं राहिलं. शिकारी या संधीची वाटच पाहत होता. त्याने त्वरित बाण मारला आणि हरणाची शिकार केली. यासाठी ऋष्यशृंग ऋषींचं उदाहरण दिलं आहे. विभांडक ऋषींचा मुलगा ऋष्यशृंग महान तपस्वी होता. त्यांनी जन्मल्यापासून स्त्री पाहिलेली नव्हती. अंग देशात 12 वर्ष पाऊस पडला नाही. तेव्हा रोमपाद राजाला ऋषीमुनींनी सांगितलं की आपल्या राज्यात ऋष्यशृंग ऋषी आले तरच पाऊस पडेल. राजाने अमात्यांना ऋष्यशृंगांना आणण्याची जबाबदारी सोपवली. तेव्हा अमात्याने काही गणिकांना मुलींना समजावून ऋष्यशृंगांच्या आश्रमासमोर जाऊन उत्तान हावभाव करून अश्लील गाणी म्हणायला सांगितलं. सांगितल्याप्रमाणे गणिकांनी मुलींनी ऋष्यशृंग ऋषींच्या आश्रमासमोर अश्लील ग्राम्य गाणी उत्तेजित हावभाव करून म्हणायला सुरुवात केली, नाचायला सुरुवात केली. ते पाहून ऋष्यशृंग ऋषी मुग्ध झाले.
मग या गणिका मुली नाचत नाचत गात गात अंगदेशाकडे निघाल्या. तेव्हा त्यांच्यावर मोहित झालेले ऋषशृंगही त्यांच्या मागोमाग नाचत नाचत अंगदेशात आले. त्या क्षणी अंगदेशात पाऊस पडला. आता प्रश्न पडतो, गायन, संगीत, सूर त्याज्य आहेत का? भागवतकारांनी संगीताच्या पूर्वी गायनापूर्वी ग्राम्य हा शब्द वापरला आहे. गायनाची, संगीताची निंदा भागवतकारांनी केलेली नाही, पण ग्राम्य संगीताची, अश्लील गायनाची निंदा केलेली आहे. ग्राम्य गायन म्हणजे अश्लील हावभाव करत गायन करणं. त्यामुळं तुमच्या कामभावना उत्तेजित होतात. असलं संगीत गाणी ऐकणं शास्त्रांनी वर्ज्य मानलेलं आहे. ऋष्यशृंग ऋषींच्या सारखे सुद्धा गानलुब्ध झाले. साधना करणाऱ्यांनी ग्राम्य गीत गायनापेक्षा, कामोत्तेजक संगीत ऐकण्यापेक्षा भक्तिपूर्ण भजनं म्हणली तर जीवनाचा विकास होईल. सुरांमध्ये, मधुर गीतामध्ये जर भक्तिप्रेम घातलं तर त्या भक्ती संगीतापासनं आपला उद्धार होईल. म्हणून समजावलेलं आहे की साधकाने ग्राम्य गीत आणि काम उत्तेजित करणाऱ्या संगीतापासून दूर राहावं. अवधूत हरणापासून हेच शिकला, म्हणून अवधूताने हरणाला आपलं गुरु केलं. त्यानंतर अवधूताने एका मासळीला गुरु केलं. अवधूत सांगतात की एक कोळी गळाला मासाचा तुकडा लावून माशाला फसवतो. मासा फसतो कारण आमिष, रस, लालसा असती म्हणून. पिंजऱ्यात खायची वस्तू ठेवली की खाण्यासाठी उंदीर पिंजऱ्यात घुसतो आणि पकडला जातो. मासाच्या तुकड्याच्या लोभानं मासा प्राण गमावतो. त्याचप्रमाणे रसनेचा लोभी मनुष्य जिव्हेच्या अधीन बनतो आणि मारला जातो. म्हणून ज्याला आपल्या जीवनाचा विकास करायचा असेल त्यांनी जिव्हेच्या आहारी जाऊ नये. रसना म्हणजे जीभ माणसाला दीन बनवते. जे आपल्या आरोग्याला नको असतं तेच आपल्या रसनेला, जिभेला हवं असतं. त्यामुळं पोट बिघडतं, आरोग्य बिघडतं. म्हणून रसनेचा मोह अत्यंत वाईट आहे. आपण अडकणार हे ठाऊक असून सुद्धा जास्ती हुशारीनं गळाला लावलेलं मांस खाण्याच्या मोहानं, लोभानं मासळी प्राण गमावते. साधकानं रसनेचा, जिभेचा मोह टाळला पाहिजे. हे अवधूत त्या मासळीपासून शिकला, म्हणून अवधूतानं मासळीला गुरु बनवलं. अवधूत म्हणतात, सूर, गंध, रूप, रस आणि स्पर्श ह्यापैकी एक एक विषय सुखानं हरिण, भ्रमर, पतंग, मासळी आणि हत्ती यांचा पूर्ण नाश झाला. मग माणूस तर या पाचही विषयांचा भोग घेतो. त्याची दुर्गती कशी होत असेल हे ओळखा. यानंतर अवधूताने टिटवीला आपला गुरु केलं. एका टिटवीला मासाचा तुकडा सापडला. टिटवीनं चोचीत तो माशाचा तुकडा घेतला आणि ती आपल्या घराकडे निघाली. इतर कुणाकडे मासाचा तुकडा नव्हता, म्हणून इतर सर्व पक्षी त्या चोचीत मांस पकडलेल्या टिटवीच्या मागे लागले. तिला चोची मारून हैराण करायला लागले. टिटवीनं वेग वाढवला तर मागं लागलेल्या पक्ष्यांनी सुद्धा अत्यंत द्वेषाने तिचा पाठलाग सुरू केला. टिटवीच्या लक्षात आलं की जीव जर वाचवायचा असेल तर हा मासाचा तुकडा मी टाकला पाहिजे. हे समजल्यावर टिटवीनं आपल्या चोचीतला मासाचा तुकडा टाकून दिला. काही क्षणातच सर्व पक्ष्यांनी तिचा पाठलाग करणं बंद केलं आणि ते निघून गेले. भागवतकार सांगतात, मासाचा तुकडा म्हणजे उपभोग्य वस्तू. संग्रह केल्यामुळं त्रास होतो, टाकून दिल्यामुळं, सोडून दिल्यावर त्रास नाहीसा होतो. पण आपण संग्रह केलेली संपत्ती फेकून द्यायची काय हो? जी संपत्ती इतरांच्याकडं नाही पण आपल्याकडं आहे ती संपत्ती फेकायची का कुणाला देऊन टाकायची? ज्यांच्याकडं नाही त्यांना देऊन टाकायची, म्हणजेच उपयोगात आणायची. नदी वाहत वाहत समुद्राला मिळते, पण जर नदीला बांध घातला तर भरपूर पाणी अडलं जातं आणि साठतं. पण ह्या साठलेल्या पाण्याचा उपयोग काय? उलट बांध फुटला तर धोकाच वाढतो.
पण हे साठवलेलं अडवलेलं पाणी पाट काढून कालवे काढून सर्वत्र फिरवलं पोचवलं तर शेतीचं उत्पादन वाढेल, संपत्ती वाढेल. नुसता संग्रह करणं योग्य नाही. जो संग्रह केला आहे तो गरजवंत लोकांना दिला पाहिजे. अवधूत सांगतात, संग्रह करणं हे संकटाचं मूळ आहे, दुःखाचं कारण आहे. हे मी टिटवीकडनं शिकलो. अवधूत म्हणतात, म्हणून मी टिटवीला माझा गुरु केलं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.